नमस्कार, मी वैष्णवी सोनकट आहे. स्पर्धा परीक्षा हा विषय ग्रामीण भागासाठी तसा अनोखाच असतो, पण वारे गुरुजींची बुद्धी एवढ्या लांबपर्यंत जाऊन भल्या भल्यांना पुरून होतील असे विचार घेऊन येईन असे कोणाला स्वप्नात देखील वाटले नव्हते. आज पूर्ण भारतातील विद्यार्थ्यांचे स्वप्न असणारे IIT कॉलेज आणि त्यासाठी द्यावी लागणारी एंट्रन्स एक्झाम याबद्दल सर्वांचेच असे म्हणणे आहे की जर JEE ही परीक्षा द्यायची असेल तर कोचिंग क्लासेस जॉईन करावे लागतात आणि त्याची फी ही सामान्य माणसांना झेपण्यासारखी नसते. मग फक्त परिस्थितीमुळे स्वप्नांचा चुराडा होऊ द्यायचा ही गोष्ट जरा मनाला न रुचणारीच होती. म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग, तसंच काहीच आमच्या बाबतीत घडलं. आम्हाला इच्छा होती JEE द्यायची आणि IITत ॲडमिशन घ्यायचं. त्यामुळे मग त्यावर एक वारे गुरुजींनी मार्ग काढला. गुरुजींनी आम्ही 6वीत असल्यापासूनच फाउंडेशन कोर्स सुरू केला आणि मग IITची तयारी जोरदार जोमाने सुरू होती. पण एका प्रश्नावर उत्तर निघलं की दुसरी अडचण यायचीच आणि नंतर 8वी नंतर आम्हाला बसायला इथे जागा नव्हती. मग सरांच्या इथं आम्ही झाडाखाली बसून अभ्यास करायचो. तेव्हा लोक म्हणायचे, तुम्ही तुमची महत्त्वाची 2-3 वर्ष वायाला घालताय. तुम्ही IIT ही फील्ड सोडून दुसरी कोणती तरी फील्ड घ्या, तिथे काम करा चांगलं, तिथे तुमचं चांगलं होईल. पण लोकांचं जर ऐकलं तर आपलं काहीच होऊ शकत नाही याच्यावर आमचा विश्वास होता. म्हणून लोक काय बोलतील याच्याकडे आम्ही लक्ष नाही दिलं. आणि मुलांना मोटिवेट करण्याचं काम हे शिक्षकांनीही केलं पाहिजे. जसं मुलांचं स्वप्न साकार करण्याची त्यांच्या मनात जिद्द असते तसंच शिक्षकांनाही वाटलं पाहिजे. आमचं तसं नशीब चांगलं होतं, आम्हाला शिक्षक भेटले. आमच्यापेक्षा जास्त आमच्या शिक्षकांनाच असं वाटतं की आमचं स्वप्न पूर्ण व्हावं आणि ते त्यासाठी खूप प्रयत्न करतात. नथिंग इज इम्पॉसिबल. इम्पॉसिबल ह्या शब्दाची फोड जरी केली तरी आय एम पॉसिबल असं होतं. त्याच्यामुळे आपल्या मनाला जे वाटतं ते आपण केलं पाहिजे. आपल्या मनाचं खच्चीकरण करण्याचं काम नातेवाईक किंवा शेजारी पाजारी चांगलंच करत असतात. माझ्याही बाबतीत असंच घडलं. मला पायलट व्हायचं होतं, पण माझ्या आईवडील असे म्हणायचे की तू कर पुढं. आईवडिलांचा मला पाठिंबा होता, पण नातेवाईक असे म्हणायचे की जर पायलट व्हायचं असेल तर त्यासाठी खूप अभ्यास लागतो आणि लाखो रुपये लागतात, ते काय आपल्याला जमणार नाही, तू दुसरी फील्ड बघ. पण आपल्या मनातील स्वप्न असं लगेच पुसून टाकता येत नाही. त्याच्यामुळे माझ्या मनात ती एक जिद्द होती आणि नवीन जिज्ञासा तयार झाली की आता नातेवाईकांना सांगण्यासाठी किंवा त्यांना दाखवून देण्यासाठी का होईना आपल्याला करावंच लागेल. आणि जर पालक शिक्षक आणि शेजारी पाजाऱ्यांनी मुलांना मोटिवेट केलं तर ते स्वप्न साकार करू शकतात. थँक्यू.